नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. तरुणीची मेट्रोच्या ट्रॅकवर उडी, प्रवाशांमध्ये मोठी खळबळ. पुढे काय घडलं? उत्तर प्रदेशातील नोएडा शहरात असलेल्या सेक्टर 16 मेट्रो स्टेशनवर आज एक धक्कादायक आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. एका अज्ञात तरुणाने मेट्रो स्टेशनवर उभी असताना अचानक रुळावर उडी मारली, ज्यामुळे स्टेशनवर उपस्थित असलेल्या प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. या भीषण घटनेत संबंधित तरुणी गंभीररित्या जखमी झाली असून तिला तातडीने वैद्यकीय मदतीची गरज भासली. या घटनेमुळे मेट्रो सेवा काही काळ विस्कळीत झाली होती आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरलं होतं. या घटनेची माहिती मिळताच फेज 1 पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी विलंब न लावता जखमी तरुणीला मेट्रो रुळावरून बाहेर काढलं आणि रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या या तरुणीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत असून तिच्यावर अतिदक्षता विभागात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. नोएडा पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार पोलीस सध्या घटनास्थळी तैनात असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणण्याचे आणि मेट्रो वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू आहे. या प्रकरणातील सर्वात मोठं आव्हान म्हणजे अद्याप या तरुणीची ओळख पटलेली नाही. तिच्याकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र किंवा मोबाईल मिळून न आल्याने पोलीस विविध पातळ्यांवर तिचा शोध घेत आहेत. संबंधित तरुणी नेमकी कुठून आली होती आणि तिने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलीस आता मेट्रो प्रशासनाच्या मदतीने या तरुणीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून तिच्याकडे असलेल्या सामानाची किंवा बॅगेची कसून तपासणी केली जात आहे, जेणेकरून तपासाला दिशा मिळेल. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी आवश्यक कायदेशीर कारवाई सुरू केली असून लवकरच या घटनेमागील सत्य आणि तरुणीची ओळख समोर येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.